नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण जी माहिती घेऊन आलो आहोत ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधी. जर बघितलं तर आता बऱ्याचशा ठिकाणी असे व्हिडिओ व्हायरल होत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो 1 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर या संबंधीची जर आपण सत्यता बघायची म्हटलं तर ती काय आहे, हे आपण या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता केव्हा जमा होणार आहे आणि खरंच हप्ता 1 जुलैला जमा होणार किंवा नाही, याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला जर एक छोटीशी विनंती, तर शेतकरी बांधवांनो, आता जर आपण बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देशामध्ये प्रधानमंत्री किसान म्हणजे PM किसान योजना ही जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा चालू आहे. त्याच हेतूने आपल्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आणखी थोडीशी मदत व्हावी यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आपल्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. PM किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. म्हणजेच एकंदरीत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत 46,000 रुपये हे जमा झालेले आहे. परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ते सुद्धा एकदा आपण थोडंसं जर समजून घेऊया. तर यांचं असं म्हणणं आहे, जर आम्ही 30 जूनपर्यंत KYC केली नाही तर खरंच आमचा हप्ता हा बंद होणार का? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर 30 जूनपूर्वी KYC केली नाही तर तुम्हाला येणारा हप्ता हा मिळणार नाही. PM किसानचे आता इथून पुढचे जे हप्ते असेल ते हप्त्यांपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे त्यापासून सुद्धा वंचित राहावं लागू शकतं. जर बघितलं तर PM किसानचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात आलेला आहे. पश्चिम बंगालच्या हुगळीमधून एका क्लिकवर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानचे 2,000 रुपये हे जमा झालेले आहेत. शेतकरी ज्या आतुरतेने वाट बघत आहेत ते म्हणजे PM किसानची. PM किसानचा जो हप्ता आहे तो डायरेक्ट 4 महिन्याला म्हणजेच 2,000 रुपयांचा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो. परंतु जेव्हा शेतकऱ्यांना गरज असते तेव्हाच PM किसान सन्मान निधी योजनेचे जे हप्ते असतात ते आपल्याला केंद्र सरकारकडून म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बरोबर 4 महिन्यांनी जमा होत असतात. शेतकऱ्यांना आवश्यकता असलेल्या दिवशीच म्हणजे पेरणीपूर्वीच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा सुद्धा झालेले आहेत. आता शेतकरी ज्या पैशाची वाट बघत आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची. जर बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बऱ्याच दिवसापासून जमा झालेला नाही. आता शेतकऱ्यांना बऱ्याचशा चॅनलवाल्यांनी असं सांगितलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते हे एकत्रित जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि PM किसानचे 2,000 असे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु यामागे जर आपण सत्यता बघितली तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे फक्त 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु त्यासंबंधीची अधिकृत अशी माहिती आतापर्यंत सुद्धा कोणत्याही चॅनल आणि कोणाकडेच अवेलेबल झालेली नाही. त्यामुळे तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका. जर अधिकृत माहिती आमच्याकडे आली तर आम्ही डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह प्रूफच्या सहित दाखवू. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, परंतु असा कुठलाही आतापर्यंत उल्लेख केलेला नाही. शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता केव्हा जमा होईल, परंतु त्यासंबंधी एक छोटंसं असं वाटतं की आपण जर बघितलं तर आतापर्यंतचा जो अंदाज आहे तो नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आणि या अगोदर सुद्धा जमा झालेला आहे. तर 1 जुलै रोजी ही दाट शक्यता आहे की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होऊ शकतो. चला तर भेटूया नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये.